नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर ऋषिकेश प्रदीप बोधे आणि स्वागत आहे तुमचं ऑथर HP बोधे या चॅनलवरती। आपण एक नवीन कार्यक्रम सुरू करत आहोत ज्याचं नाव आहे पुस्तकांची ओळख। मित्रांनो, आज जे आपण पुस्तक घेणार आहे त्याचं नाव आहे DP होता म्हणून। या पुस्तकाचे लेखक आहेत प्राध्यापक नितीन गणपत शिंदे। या पुस्तकातले मला आवडणारे पानं वाचायच्या आधी मी तुम्हाला काही पार्श्वभूमी सांगू इच्छितो। ही कादंबरी MPSC UPSC ची तयारी करणाऱ्या मुलांची आहे। तर मित्रांनो, यातील मला आवडलेला एक भाग आपण सुरू करूयात। तर एकाच रूम मध्ये राहणारे 2-3 मित्र असतात, तर त्यांचा संवाद चालू असतो। गोहत्या बंदी, मराठा आरक्षण, 370 कलम लागू, जवानांच्या अतिरेक्यांकडून होणारी हत्या, परराष्ट्र धोरण, वातावरण एकदम धारदार बनू लागलं होतं। जमिनीवर पाऊस पडला की पाणी मातीत खोलवर मुरत जातं, तसेच राजकीय घडामोडींचे पडसाद सामान्य लोकांच्या दारातून मनामध्ये मेंदूमध्ये आपसूक मुरत जातात आणि मग दैनंदिन जीवनात त्याच्या अपरिहार्य प्रतिक्रिया पडसाद उमटू लागतात। मराठा आरक्षणाचे मूक मोर्चे मुंबई, पुणे व महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमधून निघू लागले। त्यावरून आम्हा मित्रांच्या चर्चा झडू लागल्या। समाधानचा सूर आरक्षणाच्या विरोधात जात होता। मी आरक्षणाचं समर्थन करत होतो। नदीमला मराठा आरक्षणावरून मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा वाटत होता। मराठा आरक्षण मिळायलाच हवं, कारण खेड्यापाड्यातील गरीब मराठा समाजाला त्याची नितांत आवश्यकता आहे। भिडे पुलावरून नदी पात्रातल्या घाटाकडे जेवण करून चालताना मी म्हटलं, पण आरक्षण कसं मिळेल? मराठा समाज प्रगत सामाजिक गटात मोडतो आणि आरक्षण हे एखाद्या समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण सिद्ध झाले तरच लागू होते, तेही 50% कायदेशीर चौकटीत। समाधान तावातावाने म्हणाला, हो, पण मराठा समाजाची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दुर्व्यवस्था बघायची असेल तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून फिर, म्हणजे तुला कळेल। माझाही आवाज चढला होता। हे बघ साई, आमचा समाजही अजून पुरेसा उन्नत नाहीच आहे। शहरातल्या झोपडपट्ट्यात आणि ग्रामीण भागातही फिरून बघ, म्हणजे तुला कळेल की तिथे कोणत्या जातीचे धर्माचे लोक किती भयानक दारिद्र्यात व सामाजिक शैक्षणिक मागासलेपणात खितपत पडलेले आहेत। मुस्लिम आणि मागासवर्गीयच सापडतील जास्त झोपडपट्ट्यात। नदीमने माझ्याकडे रोखून पाहिलं। DP मात्र अजूनही शांतच होता। नदी पात्रातल्या घाटावर आम्ही बसलो होतो। DPनं नेहमीप्रमाणे एक 4 स्क्वेअर शिलगावली। आमच्या चर्चा ऐकत तो धूर सोडू लागला। समाधान स्पष्टच बोलतो, तुला कदाचित माझ्या बोलण्याचा राग येईल, पण आरक्षणामुळे मागासवर्गीयांना कमी मार्क्स, कमी गुणवत्ता असूनही शिक्षण, नोकऱ्यांमध्ये चांगली संधी मिळते। फी मध्ये भरपूर सवलत मिळते। इंजिनियर, डॉक्टर होण्यासाठी नगण्य फी भरून डिग्री मिळवता येते, पोस्ट मिळवता येतात। आम्हाला मात्र चांगले गुण व गुणवत्ता असूनही शिक्षण संस्थांचे, नोकऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागतात। फी साठी कर्ज काढावी लागतात। फी भरण्याची ऐपत नाही म्हणून आम्ही इंजिनियर, डॉक्टर व्हायचं नाही। एकीकडे शेतीमध्ये काही मिळत नाही म्हणून आम्ही आत्महत्या करायच्या आणि दुसरीकडे संधी नाही, ऐपत नाही म्हणून शिक्षण आणि नोकऱ्यांपासून वंचित राहायचं। सगळ्यात जास्त लोकसंख्येचा समाज, पण तोच प्रत्यक्षात मागास झालाय। मी आवंडा गिळला। मी तुझ्या भावनांचा आदर करतो साई, पण हे आरक्षण जर बंद केलं ना, तर जो मागासवर्ग आत्ता कुठे थोडा शिक्षणाच्या प्रगतीच्या प्रवाहात येऊ लागलाय, तो पुन्हा विनाशाच्या, अधोगतीच्या खाईत ढकलला जाईल। मागासवर्गात जे थोडेफार लोक शिकतायत, प्रगती करतायत, ते हिमनगाचं फक्त एक छोटं टोक आहे, पण सागराच्या खाली अजून खूप मोठा मागास हिमखंड आहे। समाधान विषण्ण होऊन बोलत होता। मी काही न बोलता दगड उचलून जोरात नदी पात्रात भिरकावला। अबे, आम्हाला तर काय सगळेच आमच्याकडे शकच्या नजरेने बघतात। धर्मांधतेच्या राहावर चालणारे आतंकवादी धर्मांध काही जण असतात, लेकिन वो भी हिमनग का छोटा सा भाग असतात। बाकी मुसलमान कौम जो देश के प्रति ईमानदार होती है, वो नीचे के हिमखंड की तरह होती है। फिर भी हमें सब आतंकवादी समझते हैं। नदीमनं बासरी ओठाला लावली आणि तो एक धून हळुवारपणे वाजवू लागला। थोडा वेळ कुणीच कोणाशी बोलत नाही। DP मस्त झुरके मारत होता आणि नदीमचे बासरीचे सूर रात्रीच्या अंधारातून वाट काढत प्रकाशाचा शोध घेत होते। DP, तू काहीच बोलत नाहीस या विषयावर? शेवटी मीच त्या अस्वस्थ शांततेचा भंग केला। त्यानं संपत आलेली सिगरेट दगडावर दाबून विझवली। माझ्याकडे एक कटाक्ष टाकून त्यानं एक मोठा उसासा सोडला।
तुमच्या या निरर्थक वादात पडण्यापेक्षा मी या 4 स्क्वेअरचा मस्त आस्वाद घ्यावा म्हटलं. तुला माहिती आहे ना, दिवसभरात 3च्या वर ओढत नाही मी, थोडीच घेतो, पण आस्वाद घेत. तो हसून म्हणाला. म्हणजे आम्ही जे बोलतोय ते निरर्थक आणि तू ज्या गप्पा मारतोस त्या सगळ्या तात्विक तत्वज्ञानाच्या, नाही का? समाधान हातातलं पुस्तक मांडीवर आपटून चिडून म्हणाला. तत्वज्ञान वगैरे नाही रे मित्रांनो, मी जे बोलतो ते मनापासून आणि प्रामाणिकपणे. आता त्याचं तत्वज्ञान होत असेल तर त्यात माझा दोष नाही, पण मला तुमच्या आरक्षण, जात, धर्म, आमचं तुमचं यात अजिबात इंटरेस्ट नाही. आधीच आयुष्यात प्रॉब्लेम्स कमी आहेत का? त्या प्रॉब्लेम्समधून मार्ग काढायचे सोडून हे नवीन प्रॉब्लेम्स त्यात भर म्हणून टाकायचे का? अरे पण आपली काहीच वैचारिक जबाबदारी नाही का? एकदम अलिप्त कसं राहू शकतो आपण या सर्व घडामोडींमधून? मला डीपीचा राग आला होता. अलिप्त राहायचं असं मी म्हणतच नाहीये, पण वाद घातले, एकमेकांवर दोष आरोप केले म्हणजे आपण खूप जबाबदार आणि समाजभान असलेले होतो का? तू आरक्षणाच्या बाजूने बोलतोय, एमपीएससी विरोधात, आणि हा नदीम श्रवण त्याच्या कौमची बाजू मांडतोय. तुमच्या तिघांच्याही बोलण्यात मला तथ्य दिसतंय, पण अभाव आहे तो एका गोष्टीचा. त्यानं थांबून आमच्या तिघांकडे पाहिलं. आम्ही बुचकळ्यात पडलो. सामंजस्य आणि विवेकाचा. आपल्या सगळ्यांच्या मनात विद्वेषाचं जे तण वाढले ना, ते आपण कधी काढतच नाही. उलट आपण ते इतिहासातून वेचून वेचून पुन्हा वर्तमानात पेरत राहतो, भात लावणी केल्यासारखं. मग मला सांगा, भविष्यात उगवणार तरी काय? आंबे? नाही, तणच उगवणार. मला एकच सत्य कळतंय. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि देशातल्या असंख्य जातींना एकत्र राहून आणि हा देश एकसंध ठेवूनच वाटचाल करायची आहे. त्यात मतभेद असणारच आहेत, पण मनच्छेद नकोय. कारण या मनछेदामुळे देशाला मोठं खिंडार पडू शकतं. हे खिंडार बुजवायला आपले शेजारी देश येणार नाहीत. चीन, पाकिस्तान, अमेरिका, रशिया कुणी नाही. उलट ते खिंडार वाढवून या देशाचा खंडहर बनवायचाच सगळे प्रयत्न करतील. म्हणून मित्रांनो, मनातलं विद्वेषाचं तण उपटा. अरे राजकारणातले लालची हात खत पाणीच घालणार आहेत तण वाढवण्यासाठी, कारण त्यांना सत्ता भोगायची आहे. त्यासाठी हे तण म्हणजे त्यांचे शस्त्र आहे. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की आपण विवेकानं आणि सामंजस्याने समस्यातून मार्ग काढायला हवा. संविधानाच्या नियमांनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अभ्यासानुसार घेतील ना निर्णय आरक्षणाचा, अजानचा आणि इतरही सामाजिक धार्मिक मुद्द्यांचा, त्या निर्णयाचा आपण स्वीकार आणि आदर करायला हवा. सगळे प्रश्न साहेब आरक्षणाने सुटणार आहेत का? देशातला भ्रष्टाचार, संकुचित विचारसरणी, जातीयता, धर्मांधता, अज्ञान, विषमता दूर करण्यासाठी नको का प्रयत्न करायला? कसं आहे ना मित्रांनो, आपली सर्वांची मानसिकता वाद वाढवण्याची झाली आहे. ती सुसंवाद वाढवण्याची असायला हवी, कारण आपल्या सगळ्यांमधला सुसंवाद हीच आपल्या देशाच्या प्रगतीसाठी ऊर्जा असणार आहे. दैनंदिन जीवनात आपण सगळे एकमेकांवर अवलंबून आहोत. घराच्या बाहेर पाऊल ठेवल्यावर पेपर, दूध, किराणा, कपडे घेण्यापासून प्रत्येक गोष्टीचा व्यवहार करताना आपण समोरच्या माणसाची जात, धर्म पाहतो का? नाही यार. आपण सगळे एकमेकात इतके मिसळून गेलो आहोत जसे आपल्या बॉडीत रक्त. वी ऑल आर ब्लड ऑफ आवर सोसायटी अँड आवर नेशन. तो शांत झाला. आम्ही त्याचं बोलणं ऐकताना मंत्रमुग्ध झालो होतो. तिघांनाही डीपीला काय उत्तर द्यायचं हेच समजत नव्हतं. आमच्या मनावर साचलेली भ्रमाची, अविवेकाची काळजी त्यानं पुसून टाकली होती. डीपी एक वेगळेच अद्भुत रसायन असल्याची अनुभूती आम्हा तिघांनाही झाली होती. सॉरी यार. आम्ही तिघांनी त्याचा हात हातात घेतला. मित्रांनो, आत्ता तुम्ही जो किस्सा ऐकला तो होता डीपी होता म्हणून, नितीन गणपत शिंदे यांच्या कादंबरीतला. मित्रांनो, तुम्हाला या कादंबरीतले आणखी काही पानं ऐकायची असतील तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हे पुस्तक मागवायचं असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधा. मित्रांनो, पुन्हा भेटूयात एका नव्या पुस्तकासोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. वाचत रहा. धन्यवाद.